सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 17वा समास 7वा जगजीवन निरूपण। श्रीराम मुळे उदक निवळ असते, नानावलीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट। आत्मा आत्मपणे असतो, देह संगे विकारतो, साभिमाने भरी भरतो भलतीकडे। त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निघाले, देहाभिमान सांडून गेले विवेक बळे। पुण्यवंता सत्संगती, पापिष्टा असत्संगती, गती आणि अवगती संगती योगे। उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी बुद्धी जाण त्याचे। उत्तम संगतीचे फळ सुख, अधम संगतीचे फळ दुःख। आनंद सांडुनिया शोक कैसा घ्यावा। पुंडलीक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करतो। तसेच या संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू गुरुभगिनी भाविक भक्त यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। भाविकांनो, मागील संत संघात आपण देहात्मनिरूपण याबद्दल आपल्या गुरुदेवांकडून सुंदर ऐकून घेतलंय। देह हा क्षणभंगूर आहे, पाण्यावर बुडबुडायावा आणि फुटून जावा असा आपला देह। पण आपण या संसाराला, या देहासक्तीला चिपकलो आणि बाहेर निघायला तयार नाही। म्हणून समर्थांनी देहात्मनिरूपण या समासाबद्दल आपल्याला सांगितलंय। आता हा समास दशक 17वा आणि समास 7वा, यात जगजीवन निरूपण यात समर्थ सांगताना म्हणतोय बघा, आधीचा जो आहे देहात्म निरूपण आणि हा जगजीवन निरूपण वास्तविक पाहता या समासामध्ये सर्व जे आहे संत संगतीबद्दलच आहे। परंतु 23 ते 30 या ओवीमध्ये समर्थ सांगतात जगाची राहाटी कशी आहे, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे। उत्पत्ती, विकास आणि विलय हे सतत होत राहतात। म्हणूनच समर्थ म्हणतोय या भूतलावर दुर्बल आणि संपन्न, वेडे आणि उत्पन्न अशी 2 प्रकारची माणसे आपल्याला दिसतात। मग काही भाग्यवंत, एक भाग्यवंत मोडती आणि दुसरा भाग्यवंत जोडती। एक भाग्यवंत काय करतो, स्वतःच्या कर्माने
तो निर्धन पण होतो, परंतु एखादा भाग्यवंत तो धनिक पण बनतो. म्हणजेच जे रहाट्याचं जे गाडगा, एखादं गाडगं असावं ते भरावं आणि उबडं व्हावं, रिकामं व्हावं, मग सतत तीच क्रिया सुरू राहावी. असंच म्हणून म्हणतात चक्रे में निक्रम, रहाट्याच्या गाडग्याप्रमाणे हे चक्र सुरू असतात. ज्याप्रमाणे दुपारची जी सावली असतात थोडा वेळ आपल्याला दिसतात आणि नाहीशी होते, मग संपत्ती पण तशीच आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतोय बालपण म्हणतात. हे विदर्भातले असल्यामुळे आमचे प्रबोधनकार त्यांच्याकडून तसं ते ऐकायला येतं, कारण तिकडची पद्धत आहे बोलायची. त्यांना तेच म्हणायचं, आदरार्थीच म्हणायचं आहे. आपण देवाला नाही का ए माझ्या देवा म्हणतो, आईला म्हणतो ना आपण ए आई, तशा भावातून ते बोलत आहेत. तर बालपण, तरुणपण आणि म्हातारपण ह्या ज्या अवस्था आहेत सतत बदलत असतात. म्हणून समर्थ म्हणतात बघा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. का तर हे जे परिवर्तन आहे आपल्याला स्थिरता जर प्रदान व्हायला पाहिजे असेल तर मग घाबरायचं कारण आहे का, तर नाही. कारण जर आपण योग्य कर्म केले, जसं कबीरदासजींनी म्हटलं पशु का होत पनैया नर का कचू न होय, नर एक बार करनी करे तो नर का नारायण हो जाय. मग समर्थ पण तेच म्हणतात. काय म्हणतात बघा, बाबा रे संत संगती धर. जर संत संगती धरली तर तुला उत्तम गती मिळेल. त्यावर उदाहरण देताना समर्थ सुंदर म्हणतात, वेली ह्या पाणी शोषून घेतात आणि पाणी शोषल्यानंतर त्यांचा जो रस तयार होतो तो मात्र बदलतो. मग हा कशामुळे बदलतो, तर संगदोषामुळे. कारण ती संगती कशाची झाली, मग आंबट, तिखट, कडवट अशा त्या प्रकारचा रस तयार होतो. मुळात ते पाणीच आहे. म्हणून समर्थ म्हणतात हा जो आत्मा आहे हा आत्मस्वरूपात वावरतोय, तो शुद्ध आहे, परंतु देहाच्या संगतीने तो विकारतो. देहाच्या संगतीने विकारतो. म्हणून जशी संगती आपल्याला गती मिळत असते. ज्याप्रमाणे त्याच उसाने जर पाणी शोषलं तर त्याचा जो रस असतो तो गोड येतो, परंतु तेच एखादी वेली त्यांनी जर पाणी शोषलं आणि त्याच्यात जर पॉयझन तयार झालं तर ते पॉयझन तयार होतं. म्हणून समर्थ म्हणतात संगती चांगली करा. कारण संगती हे आपल्याला महत्त्वाची ठरते. म्हणून आपले गुरुमाऊली वारंवार सांगते, बाबा रे संत सहवास करा. कारण संगतीनेच आपल्याला विवेक जागृत होऊन आपली ही देहासक्ती कमी होऊन आपण देहासक्तीतून मोकळं होऊन आत्मतत्वाकडे पोचू. म्हणून संगती करा वारंवार संत सांगतात. परंतु समर्थ म्हणतात संगती करत असताना जाणत्याची संगत करा. आता जाणता कोण, तर ज्याने स्वरूपाची ओळख केली, ज्याने चराचरातल्या परमेश्वराला जाणलं, अशा ह्या जाणत्याची संगत करा. म्हणजे आपण पण विवेक जागृत होऊन त्या परमेश्वरी तत्वापर्यंत पोहोचू. एकदा रामकृष्ण परमहंसांना एका शिष्याने प्रश्न विचारला, स्वामी खरंच आपल्याला संगतीची गरज असते का हो? तेव्हा रामकृष्ण परमहंसाने समुद्राच्या काठावर जाऊन त्याला त्या शिष्याला सोबत घेतलं आणि घेतल्यानंतर सांगितलं, हे बघ ते जे मोठं जहाज दिसते आपल्याला, ते जहाज जर 500 किलोमीटर दूरपर्यंत जर जायला पाहिजे असेल किती वेळात जाईल? त्यावर तो शिष्य थोडा वेळ विचार करतो आणि म्हणतो, जर ताशी 100 किलोमीटर ते चाललं तर 5 तास लागेल. मग त्याच्यासोबतच एक छोटीशी होडी असते, जे मच्छी पकडणारे वगैरे असतात, ती होडी असते. पुन्हा तो प्रश्न विचारला आणि त्या होडीला त्या 500 किलोमीटर दूर जायचं असेल किती वेळात पोहोचेल? त्यावर ते म्हणतात सांगता येणार नाही. का बरं? कारण तिचा वेग माहीत नाही आणि दुसरी गोष्ट तिला दिशा पण कळणार नाही. ती स्वयंचलित नाही. आणि ज्यावेळी त्या जहाजाला होडीला बांधल्या जाते तेव्हा मात्र ती खरोखरच त्या ठिकाणी त्याच वेळी पोचते. सांगायचं तात्पर्य बंधूंनो, सहवास महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्या गुरुदेवांनी आपल्यासाठी हा खाऊ ठेवला आहे का संत संघाला या, संत सहवास करा. संतांना सुद्धा सहवासाची गरज असते. वंदनीय राष्ट्रचे तुकडोजी महाराजांनी सुंदर असं म्हटलं, न जाओ रिताक्षण एकही भुकाचा, सदा चिंतनी मंत्र त्या सद्गुरूचा, तयाचे पदी देह अंती पडू दे, घडू दे प्रभू येवडे घडू दे. कारण आपल्या गुरुदेवांनी आपल्यासाठी सुंदर असा संत संघ ठेवला. कशासाठी? तर आपण एक विचार केला पाहिजे. कारण आपल्या त्या देवाला घडवायचं आहे, आपल्याला त्या देवाला घडवायचं आहे. म्हणून वारंवार सांगते, तुम्ही संत संघाला या, सोबतचे कुणी असेल त्यांना घेऊन या, आपल्या मुलाबाळांना पण घेऊन या. का?
तर मुलं बाळं हे अनुकरणप्रिय असतात. आपण जशी कृती करतो ते तशी कृती करतात. म्हणून आईवडिलांनी काय केलं पाहिजे, आपल्या मुलांना लाडाई गोडे लावून संत संघाला आणलं पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देतो बंधूंनो बघा. एकदा मी प्रबोधनाला बाहेर गेलो असता सहज एका रूममध्ये बसून होतो आणि तेवढ्यात त्या घरचा एक मुलगा विज्ञान शाखेचा माझ्या जवळ येऊन बसतो आणि बऱ्याचशा इकडल्या तिकडल्या अशा आध्यात्मिक वैज्ञानिक विचार करू लागला. बोलता बोलता त्याला तंबाखूची आठवण येते आणि तो आपला तंबाखू घोटू लागतोय आणि तंबाखू घोटता घोटता त्याच्या असं लक्षात येते आपले जे वडील आहे त्या आत येत आहे रूममध्ये, म्हणून तो तंबाखू जे घोटता घोटता आहे अशी ती मूठ दाबते आणि बाहेर चालला जातोय. आणि थोडा वेळ त्याचे वडील माझ्याशी बोलता बोलता वडील निघून जातोय आणि तो मात्र आपला तंबाखू खाऊन पुन्हा वापस येऊन बसतो. त्यावेळी मी त्याला प्रश्न विचारला, बाबा रे तुझ्या आईवडिलांनी सुंदर संस्कार दिले आहे. तर त्यावेळी म्हणतो, कसं काय म्हणता हो? काही नाही, कारण तू तंबाखू घोटत होता, वडिलाला बघितलं आणि तुला वडिलाचा आदर म्हणून का होईना तंबाखू वडिलासमोर खाल्ला नाही तर बाहेर जाऊन खाल्ला, याच्याबद्दल मला समाधान वाटलं. त्यावर तो म्हणतो, नाही हो तसं काही नाही. जर मी तंबाखू खाताना जर बघितलं, माझ्या वडिलांनी जर बघितलं जेवढा घोटलेला तंबाखू तो पूर्णच्या पूर्ण खाऊन घेतोय, बंधुवाचे संस्कार केले तर कसं होणार? म्हणून आईवडिलांनी पण आपल्या मुलांवर संस्कार देताना विचार केला पाहिजे. आता आम्ही वारंवार सांगतोय संत संघाला या संत संघात मिळते काय? तुम्हाला काय मिळालंय? खरंच समाधान मिळालंय. कारण गुरुप्रचिती ही संत सहवासात मिळते. ज्यावेळी आपण संताच्या सहवासात जातोय त्यावेळी आपलं मन शुद्ध होतंय, तन शुद्ध होते आणि धन शुद्ध होते. तर काय केलं पाहिजे? संताचा सहवास केला पाहिजे. मग गुरुप्रचिती तुम्हाला मिळाली काय? मी ठामपणे सांगेल, होय मला गुरुप्रचिती मिळाली. बंधूंनो, 8 जानेवारी 2010ला यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात जगद्गुरू श्रींचा, माझ्या गुरुदेवांचा प्रवचन दर्शन सोहळा होता आणि त्यावेळी संस्थांचे प्रबोधनकार वज्रकांतदास महाराज प्रबोधनासाठी आले होते तिथे आणि माझी तब्येत बरोबर नव्हती. मी त्यावेळी जिल्हाध्यक्ष पदावर होतो आणि माझं कर्तव्य होतं का आपण तिथं गेलं पाहिजे आणि माझी तब्येत बरोबर नव्हती. एका टाईमला मला 200 ग्राम रक्ताची उलटी होत होती. आता हे तुम्ही म्हणाल काही पण सांगते, तुम्ही कुठल्याही भक्ताला विचारा उमरखेड येथील यवतमाळच्या, आपल्याला नक्की ते सांगेल का तर मला एका टाईमला 200 ग्राम रक्ताची उलटी होती, तरी सतत चालू होती. आता मी शिकला सवारलेला, त्यामुळे प्रथम दवाखाने केले, ब्रॉन्कोस्कोपी केली, सगळ्या गळ्याचे एक्सरे काढले, सर्व केलंय, परंतु रोग बरा होत नव्हता. कारण रोग निदानच होत नव्हतं आणि माझी फक्त गुरूंवर श्रद्धा होती, गुरूंवर विश्वास होता. मी तिथेच थांबलोय आणि हे माझं जे चित्र होतं, हे माझ्या ज्या उलट्या होत्या त्या वज्रकांतदास महाराजांना पाहत नव्हत्या. त्यांनी गुरुदेवांना फोन केला आणि सांगितलं, माऊली इथला जो जिल्हाध्यक्ष रोज रक्ताच्या उलट्या करतोय, वाचते का नाही सांगता येणार नाही. त्यावर गुरुदेवांनी एक शब्द दिला, आहे तिथेच थांब, होय मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको, मला विश्वास दिला आणि मी आज जे जिवंत आहे माझ्या गुरुदेवांच्या कृपेने. बंधूंनो, तात्पर्य म्हणून संताचा सहवास केला पाहिजे. कारण संत संगती मनोमार्गे गती आकडावा श्रीपती येणे पंते. म्हणून जे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं तेच आपल्या गुरुदेवांनी सांगितलं, त्यात गैर काहीच नाही. कारण आपल्याला घडवण्याचं काम गुरुप्रचिती, ग्रंथप्रचिती आणि आत्मप्रचिती या संत संघाच्या मार्गातून आपल्याला मिळते. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर जीवनामध्ये बाकी काय करू नका, काही संत संघ धरा. कारण ह्या संत संघामुळे आपण वारंवार परमेश्वराच्या सानिध्यात जाऊ. आणि तेच समर्थ रामदास स्वामी सांगते, काय म्हणतात, जाणत्याचा सल्ला घ्या. उत्तम संगती केली तर तुम्ही ऊर्ध्वगतीकडे जाल, परंतु वाईट संगती केली तर अधोगतीकडे जाल. मग आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, कारण आपणच ठरवायचं असतात. आपणच ठरवलं पाहिजे की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, तरच आपण आपलं जीवन यशस्वी करू. हे समजण्यासाठी मला एक उदाहरण द्यावं लागेल, ते देतो आणि मग आपण परत मूळ विषयाकडे येऊ. एका झाडाच्या ढोलीमध्ये छोटी पोपटाची पिल्लं होती. कुणीतरी ती पकडली आणि बाजारात विकायला आणली. विकायला आणल्यानंतर काय झालं की एक साधूनं ते पिल्लू विकत घेतलं आणि एक पिल्लू जे त्यातलं होतं ते चोराकडे गेलं, बदमाश लोकांकडे गेलं. दोघांनी पण ती पाळली
आणि तो बोलणारे पोपट होते ते दोघांनी पाळले का त्यांना घेऊन गेले होते की ते बोलणारे होते म्हणून घेऊन गेले. त्या देशाचा राजा एकदा शिकार करतो आणि आपल्या राजवाड्याकडे चालत चालत येत असतो शिकार करून. तर तो ज्या भागातून जातो तो चोर दरोडेखोरांचा भाग असतो. तर पोपट त्या राजाला बघतो आणि मोठ्यानं ओरडायला लागतो, चोर चोर, हाणा त्याला, मारा त्याला, आणखीन काही अश्लील शिव्या पण देतो. राजाला थोडासा राग येतो पण आश्चर्य वाटतो, अरे वा पोपट किती बोलतो. पुढे निघून जातो राजा. पुढे चांगल्या लोकांची वस्ती लागते, ते एका साधूंचा आश्रम लागतो. म्हणून राजाला तहान लागलेली असते म्हणून त्या आश्रमात जातो पाणी प्यायला. तो आश्चर्य तिथेही एक पोपट असतो. तो पोपट राजाला म्हणतो, आलात, आम्ही आपले आभारी आहोत, बसा. राजाला आश्चर्य वाटतं, अरे काय प्रकार आहे, पोपट किती सुंदर बोलतो तिथे. परंतु लगेच राजाच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतो, तिथेही पोपट बोलत होता, इथेही पोपट बोलतो, दोन्ही पोपटच आहेत. बरं एकाच वयाचे दिसतात, एकाच रंगाचे दिसतात, परंतु हा पोपट काहीतरी वेगळं बोलतो आणि तो पोपट काहीतरी वेगळं बोलतो. तात्पर्य, कुणाच्या सहवासात आहात, कुणाच्या संगतीत आहात, हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे मना सज्जन माणसांच्या, चांगल्या माणसांच्या नेहमी संगतीत राहा. आईवडील पण सांगतात, हा उन्हाळ मित्र आहे तुझा, ह्या उन्हाळ टप्पू मित्राच्या नादाला लागू नको. नाही नाही अगं मम्मी मी चांगला, तू चांगला असलास तरी मित्र तुझा उन्हाळ टप्पू आहे. आणि त्यामुळे संगतीचा परिणाम होणारच, संगतीचा परिणाम होतो. आणि म्हणून कुठंतरी अभक्ष खाऊ नये. आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलं होतं ना, अभक्ष जे खाऊ नये म्हणून सांगितलं, कारण त्यांचे परिणाम होतात, रक्तावर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो. जसं संगतीचा परिणाम हा मनावर होतो, तसं अभक्ष खाल्ल्याने रक्तावर परिणाम होतो. एका राजानं आपल्या गुरूंना बोलवलं जेवायला. गुरुकडे तो जेवायला आला, म्हणजे राजाकडे तो गुरु जेवायला आला. जेवायला आल्यानंतर राजाचा गुरु म्हटल्यानंतर राजानं सोन्याचं ताट, सोन्याच्या वाट्या, पेले, सोन्याची सगळी भांडी जेवणासाठी वापरली. जेवणासाठी वापरल्यानंतर जेवला वगैरे साधू आणि जाताना गुपचूप सोन्याची वाटी आपल्या झोळीत टाकलं आणि घेऊन गेला. राजाच्या लक्षात आलं, पण राजा म्हणाला जाऊ दे, महाराज आहेत, गुरु महाराज नेली असेल, त्यांना पाहिजे असेल म्हणून. 2-3 दिवसानंतर ते चांगलाच माणूस तो साधू, त्याला ते खटकलं आणि तो राजाकडे आला. म्हणून राजा मला पहिली शिक्षा दे. तर राजा म्हणाला काय झालं महाराज, मला शिक्षा दे की मी एक वाईट कृत्य केलं. आपण काय झालं काय ते सांगा महाराज. वाईट असं कृत्य केलं की मी तुझ्याकडून सोन्याची वाटी चोरून घेऊन गेलो. मला काय करायची, सोनं, स्त्री, पैसा आणि सोनं माती समान वाटलं पाहिजे, मृत्तिके समान वाटलं पाहिजे. मला ही बुद्धी अशी का झाली काय कळत नाही. मला कधी अशा गोष्टीचा हव्यास नव्हता, परंतु हे वाटायला लागलं मात्र. राजा म्हणाला तुम्ही कुठे असं भिक्षान्न किंवा असं कुठे जेवायला गेला होतात का. त्या साधूला आठवलं, हो अरे मला अमुक अमुक ठिकाणी जेवायला बोलवलं होतं. ते नेमके चोर होते आणि त्यांनी कसलं तरी त्यांनी चोरी केली. त्या चोरीमध्ये यश आलं म्हणून देवाला नवस केला होता आणि त्याच्यामध्ये 5 साधूनं जेवायला वाढेल असा नवस होता. म्हणून ह्या साधूला तिथे जेवायला घेऊन गेले होते आणि तिथलं ते चोरीचं अन्न ह्या साधूनं खाल्लं होतं. आणि त्यामुळे हा राजाचा गुरु, राजाने सगळ्या क्वालिटी बघून केला असेल ना गुरु, आणि अशा माणसाला सुद्धा त्या अन्नाचा परिणाम झाला. आणि त्याच्यामध्ये ते रक्तामध्ये अन्न काय करतं, अन्नरस तयार करतं, अन्नरस रक्तामध्ये मिसळतो. म्हणून आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलं की काही अभक्ष खाऊ नका
ढाबा बिब्यावर आपण खातो ना, त्याचे परिणाम होतात आपल्या आचरणामध्ये, ते जाणवू लागतात. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की संत संगती म्हणजे चांगल्याची संगत आवश्यक आहे. तुम्ही चुकीच्या माणसाची संगत धरलीत की वाया जाणार म्हणजे जाणार. तुम्ही कितीही चांगले असा. काही लोक म्हणतात नाही माझा मित्र दारू पितो, मी नाही दारू पित आणि पिणारी नाही. मी सांगतो बघ, माझ्या मित्रानं लपडी केली, मी नाही करणार कधी. अरे बाबा, ढवळ्याजवळ बांधला पवळा, गुण नाही लागला तरी वाण लागणार. शिंदेताई आपल्या मुलाला नेहमी सांगतात. म्हणून चांगल्या मित्रांची संगत केली पाहिजे. तसं तुम्ही इथं वडीलधारी माणसं आलेले आहेत, तुम्हाला आम्हाला ह्याच्यातून समर्थ रामदास स्वामींनी मला हेच सांगायचं आहे की आपल्या मुलाबाळांना आपल्याला चांगली ऐकण्याची सवय लावली पाहिजे. सकारात्मक सात्विक ऐकण्याची सवय लागली की वाईट ऐकण्याची सवय आपल्याला लागणार नाही. आणि वाईट कुणी जरी काही सांगितलं तरी आपला परिणाम नाही करणार. म्हणून मी सांगितलं आहे, स्वप्नातसुद्धा कुणाच्या वाईटाचा विचारच नाही करायचा, ऐकायचंच नाही. असले वाईटच विचार ऐकायचे नाहीत. जे ऐकणार ते नेहमी चांगलं ऐकणार. म्हणून दर आठवड्याचा संत संघ आवश्यक आहे. मगाशी यांनी सांगितलं की गुरुंना संत संघाची आवश्यकता लागते. गुरुनं किंवा तुकडोजी महाराजांचा त्यांनी अभंग म्हणून दाखवला. हा तुकडोजी महाराजांसाठी अभंग नाही. शेवटी ते सत्पुरुष असतात ना, ते काय करतात, आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतात. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं ना की दगडात देव नाही, देव आपल्यात आहे. मग ते कीर्तनं का करायचे, ते उपवास वाऱ्या का केल्या त्यांनी, आपल्यासाठी. तसा हा संत संघ जो आहे ना, तो संतांवर उपकारासाठी आपण नाही संत संघाला घेत. लक्षात घ्या, त्यांना काही गरज नाही, ते त्यांचा उद्धार झालेला आहे. पण त्यांना वाटत असतं माझ्या लेकरांचा उद्धार झाला पाहिजे. आणि याच्यासाठी हे संत संघ, भले त्याच्यात लाडीगोडी असेल, ती पण लेकरांच्या उद्धारासाठी आहे. याच्यातून त्या साधू संतांना काय 5 पैसेसुद्धा मिळत नाहीत आणि त्यांची अपेक्षाही नसते. नाही तर कोणतरी भ्रम करून घेईल, हां हे संत संघ स्वामींनी चालत आहेत, स्वामींचा फायदा आहे. तर लक्षात घ्या, याच्यात माझा काही नाही फायदा. माझा एवढाच फायदा आहे की तुम्ही माझी आहात, तुम्ही सुधारावेत, तुमच्या जन्माचं कल्याण व्हावं, हा मात्र नक्की फायदा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आलं पाहिजे, त्याच्यात आपलं स्वतःचं हित बघून आलं पाहिजे की स्वामी एवढा अहोरात्र त्रास का घेत आहेत, का ह्या संत संघातून आम्हाला घडतात, का दर रविवारी बोलवतात, का ही प्रवचनं करतात. तर त्याच्या पाठीमागे कळवळ आहे, मायेचा, प्रेमाचा, की माझी आहेत आणि घडली पाहिजेत, संस्कार झाले पाहिजेत. कारण हा परत जन्म नाही, पुनरुपी जन्म येणे नाही म्हणून तुकोबाराने सांगितलं आहे. आपण त्या जातकुळीचे जर असू तर आपणही दृढ निश्चय केला पाहिजे, परत नको जन्म, बाद झाला, आता जन्म घेतला आणि जन्मल्यापासून आतापर्यंत काय काय जीवनामध्ये भोगलं आहे ते स्वतः भोगलं आहे, अनुभवलं आहे आम्ही, तेव्हा आता बाद झाला, याच्या पुढे जन्म नको. मग याच जन्मामध्ये इथंच जर सार्थक करायचं असेल तर शुद्ध ज्ञान समजलं पाहिजे. या रजोगुणामधून तमोगुणामधून सुटका झाली पाहिजे, सत्वगुणांची वाढ झाली पाहिजे. आमचं अध्यात्मशास्त्र सांगतं की सत्वगुणसुद्धा मोक्षासाठी उपयोगाचा नाही आहे. पण तमोगुण जो आपल्यामध्ये आहे तो घालवण्यासाठी दुसरा कुठला तरी गुण वाढवावा लागेल ना, तो सत्वगुण वाढवा. रजोगुण घालवण्यासाठी कुठला तरी गुण विकसित झाल्याशिवाय तो दाबला जात नाही ना. ती एकमेकांमध्ये आहेत आणि जागा तेवढीच आहे. तेवढ्या जागेत बसवायचं असेल तर कुणाला तर दाबायला लागतं, त्या एक बाहेर येतो. मग हे 3 गुण आहेत, ह्या 3 गुणांमध्ये रजोगुण आणि तमोगुण ह्यांना दाबा, त्यावेळी वरती कोण उसळून येईल, सत्वगुण येईल. आणि साधू संतांनी तेच सांगितलं आहे की बस सत्वगुण विकसित करा, सात्विकता तुमच्यामध्ये विकसित करा. आणि त्याच्याही पुढे जायचं असेल तर रजतम सत्वाचं काहीच काम नाही, सत्वगुणसुद्धा विसरलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात गुणरहित झालं पाहिजे. हे गुणरहित होऊ त्यावेळेला आपल्याला मोक्ष मिळेल. राखाचं उदाहरण देतात. राखा नावाचा एक संत होऊन गेला, तो निर्लेप झाला की नाही, नामदेवांना वाटत होतं तो निर्लेप नाही झाला, म्हणून त्यांनी सांगितलं विठ्ठलाला परीक्षा घेऊया याची.
म्हणून राखाची परीक्षा घेण्यासाठी नामदेव आणि विठ्ठल तो जात होता त्याच्या मार्गात आले. मार्गात आल्यानंतर बघितलं त्याने तर तो चालला आहे. मग त्यांनी काय केलं, नामदेव महाराजांनी एक सोन्याचं कडं त्याच्या वाटेमध्ये टाकून ठेवलं आणि लपून बसले दोघेजण, विठ्ठल पण आणि नामदेव महाराज पण. राखा तिथं आला, त्यानं पाहिलं तर सोनं आहे, पाठीमागे बायको आहे, तिच्यावर काहीतरी परिणाम होईल, आपल्याला काय करायचं आहे, सोन्याचं कडं तिच्यावर परिणाम होईल म्हणून राखा तिथेच जागेवर बसला. एक काठीचा तुकडा एक छोटासा घेतला, जागा खोदली आणि त्याच्यामध्ये ते पुरून टाकलं. दृष्टांत मोठा आहे, आपल्याकडे वेळ संपलेला आहे म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगितलं. इतका या मोहमायेचा कडे लोट झाला पाहिजे. सत्वगुणामुळे मोहाने माया वाढेल, क्रूरता नाही वाढणार, पण मोहमायेमध्ये आपण अडकून पडू, त्यामुळे सत्वगुणसुद्धा उपयोगाचा नाही. इतकं ज्या दिवशी निर्लेप होऊ त्या दिवशी आपल्याला मोक्ष मिळणार आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींना सांगायचं की आपण हे सगळं ऐकलं आहे, आपल्याला सगळं ज्ञान समजलेलं आहे, आपल्याला मोक्षाचे वाटेकरी व्हायचं असेल तर आता काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त चांगल्या लोकांची संगत धरली पाहिजे. जास्तीत जास्त आध्यात्मिक वातावरणामध्ये जगता आलं पाहिजे, तर जे तुम्ही ऐकलेलं आहात ते तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. म्हणजे जे डेव्हलप व्हायला पाहिजे, आपले त्रिगुण कमी झाले पाहिजेत, मी आत्मा आहे, मी शरीर नाही, ह्या गोष्टी आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे असेल तर आपल्याला संगती पण फार महत्त्वाची आहे. आणि ती संगती जर तुम्हाला मिळवायची असेल तर एकदम एक शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये जर सांगायचं झालं तर संत संग. मी सांगितलं ना, करू नका काही, संत संग धरा. हा संत संग धरा, तुमच्या जन्माचं नक्की सार्थक होईल. हेच समर्थ रामदास स्वामींना या दासबोधातून सुचवायचं आहे. आता पाहूया समर्थ रामदास स्वामी पुढच्या आठवड्यामध्ये अजून काय सांगतात. उत्कंठा ताणली गेली पाहिजे, यामुळे पुढचा समास कोणता आहे तो मी आता नाही सांगणार, पुढच्या आठवड्यात आपण एकत्र येऊ आणि तो ऐकू. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.